दिंडीगड. उद्या ऊन लागू नये भक्तांसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. शंभो शंभो. आणि इथे खाली अजून एक मंदिर आहे. जेव्हा आम्ही तिकडून यायचो त्यावेळेस काही नव्हतं इथे. आम्ही यायचो त्याला नंतर इतका बदल झाला या 35 वर्षात. जो पहिले रस्ता होता जे पदयात्रा करत यायचो आम्ही चालत, महाशिवरात्रीच्या निमित्ताने का होईना. समोरच्या तिथे भिवंडी एसटी स्टँड. आता आपण चाललोय दिंडीगडावर. भिवंडी एसटी स्टँड भेटून जेव्हा आपण निघतो तेव्हा कल्याण रोड पकडायचो. दिंडीगड हे खूप प्राचीन असे मंदिर आहे. 4 किलोमीटर अंतर डोंगरावर वरती एक सुंदर असे मंदिर. इथून 1.5 किलोमीटर अंतरावर आपल्याला पुन्हा एक भादवाड नाका भेटेल. तिथे सुद्धा पुन्हा आपल्या डाव्या हाताला वळण घेतले. भादवाडचा बोर्ड लागलेला आहे. इथे भादवाड आजमध्ये डाव्या हाताला आपण चाललो. त्याला भादवाड त्याला तलावाच्या मध्ये बांध टाकण्यात आलेला आहे. समोर जो डोंगर आहे, डोंगराच्या वरती एकदम मध्यान्ह समोरच दिंडीगड देखील आपल्याला दिसत आहे. खूप सुंदर असा ध्वज, खूप सुंदर अशी पताका तिथे फडकत आहे. पाहू शकता तुम्ही. भादोड मधून येताना उजव्या हाताला पुन्हा एक वळण आहे. सोनाली विलेज मध्ये जाण्यासाठी देखील खूप दिवसांनी चाललोय, खूप वर्षांनी. शॉर्टकट देखील असेल पुढे, पण आपल्याला माहिती असेल आपण सरळ सरळ जाऊया. दिंडीगडावर कुठनं जाता येईल? दिंडीगडाला जायला रस्ता म्हणजे एकंदर आपण बरोबर चाललेलो आहोत. क्षेत्र लिंगेश्वर महादेव मंदिर. काशीराव गोंधळ चिंतामण महाराज दिंडीगडाकडे जाणारा रस्ता. बघा गेटने आल्या अंतरावर लिंगेश्वर महादेव रस्ता व्यवस्थित आपला चाललेला आहे. हर हर महादेव इथे लिहिलेले मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणून. निवासाकडे हर हर महादेव मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इथे नवीन यायला पाहिजे. पहिला आपण दिंडीगडावर जाऊया आणि मग येताना प्रेममूर्ती काय ते पाहूया. धोकादायक होणार नाही.
तुमच्या सगळ्या दिल्लीकडे आलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. गोशाला पाण्याचा वापर परेड चालू आहे. गाडी बनवला तो पण तुम्ही करता म्हणून गाडी नको नका परत येतो गाडी वरती ठेवले पाहिजे जास्त जुनी आठवण सांगायची झाली तर 30-35 वर्षापूर्वी तेव्हा ही वाद नव्हती. आम्ही नागाव मार्गे अशी वाट करण्यापेक्षा पूर्वी जे होती नागावमधून डोंगरीहून चांद्रा मार्गे जंगलातून येणे ते परवडत होतं. हे खूप कठीण आहे. इथपर्यंत पुन्हा शॉर्टकट मारावं. चला कुत्र मागे लागले. कामावर पण जाणे ना, त्यामुळे शॉर्टकट मारत आहे. अन्यथा सरळ आलो असतो. जय श्रीराम. अरे बापरे, रस्त्यांची पार वाट लागली.
उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या हिसाबाने काही गर्दीवर दिसत नाही इथे कोकणचं येणं जाणं. खूप सुंदर दृश्य पाहू शकता. पूर्ण शहर दिसत आहे. भिवंडी, कल्याण, ठाणे आणि खाडी. खूप कठीण अशी वाट आणि समोर जे दिसत आहे दिंडीगड पाहू शकता तुम्ही. भगवा फडकत आहे. काम चालू आहे ते. उद्या ऊन लागू नये भक्तांसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. सावलीसाठी सगळं लावलेलं आहे. उद्याची तयारी. आज बहुतेक कामावर आला उशीर होईल. असो आणि अशा प्रकारे आपण पोचलेलो आहे. जवळ एकदा मंदिरात. श्री दिंडेश्वर चला मंदिरात. आपण चपला काढूया. तर आज दिंडीगड. हर हर महादेव. दिंडेश्वर महादेव मंदिर दिंडीगड. थंडगार अशी हवा आहे. नदी आणि समोर पाईपलाईन अजून इकडून येतो. शंभो शंभो. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हा जो समोरचा परिसर आहे ओळखूनच येत नाही. लहानपणी यायचो इकडून हा डोंगर चढत बरोबर. आणि इथे खाली अजून एक मंदिर आहे पाताळेश्वर. इथे झेंडा दिसत आहे. तिथे परंतु 20 मिनिटे लागतात जायला. पाहूयात.
पाईपलाईन पूर्ण जुनी दिसते. पाईपलाईन मधलं कुठे निघायचो आणि मग डोंगर पार करायचं. घुमट निघालो आणि आपण वरच्या यानावर आलो. जसं की मी सांगितलं पूर्वी सचिन जेव्हा आम्ही तिकडून यायचो त्यावेळेस काही नव्हतं इथे. एक डोंगरावर झोपडीवाला एक छोटासा कौलारू झोपडीसारखंच होतं. त्या यायचो. त्यानंतर कालांतराने इतका बदल झाला या 35 वर्षात. तिकडून यायचो आम्ही. आता सोय बऱ्याच झालेल्या आहे. कठीण वाटलं गाडीकडून एवढं वरती आहे ना, त्याची वाट एकदम फार कठीण वाट होती. त्यामुळे जो पहिले रस्ता होता जे पदयात्रा करत यायचो नाशिक महामार्ग, बाकी भेटूयात पुन्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नये. सिद्धेश्वर महादेव चॅरिटेबल ट्रस्ट, सोनारे रस्ता व्यवस्थित करायला हवा. निदान महाशिवरात्रीच्या निमित्ताने का होईना गाडी येण्यासाठी किती खूप वाईट आहे. आणि वरती पायी येताना सुद्धा खूप त्रास आहे. दोन दगड आहे तिथे. आराम करत असता तिथे थोडा आराम करावा. हे बघा सांगितलं होतं. एक खूप अति प्राचीन असं मंदिर आहे बघेश्वर, जे दगडात कोरलेलं मंदिर आहे. ते इथून आरती गेल्यावर आपल्याला दिसेल. ते क्षेत्र दिंडीचं ह्याच्यासाठी ग्रामपंचायत सोनार सर्व मातांचे
दोन मंदिर, एक समोरचं कुठलं मंदिर आहे आता बनवलेलं आहे आणि त्याच्या अगोदर खाली जंगलात एकदम शांत, पुन्हा समजणार पण नाही गेल्याशिवाय असं एक मंदिर आहे. तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये ते मंदिर पाहू शकता. पाताळेश्वर महादेव मंदिर म्हणून. चला निघूया. हर हर महादेव. अशा प्रकारे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आता बरेच मंदिरांचे व्हिडिओ पाहिले आहेत. लोणारच्या गुफा असो किंवा अगोदर पाताळेश्वर मंदिर असो किंवा लोणारचाच एक शिवमंदिर असो अति प्राचीन किंवा अमरनाथ शिवमंदिर असो, असे अनेक मंदिरे मी आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुमची एक लाईक मला अजूनही व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देत असतात.